श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमद भागवत कथामृत भाग 21, अध्याय 28. वरुण लोकातून नंदबाबांची सुटका. श्री शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, नंदबाबांनी कार्तिक शुक्ल एकादशीचा उपवास केला होता आणि भगवंताची पूजा केली. त्यानंतर त्या दिवशी रात्री द्वादशी लागल्यावर स्नान करण्यासाठी ते यमुना नदीच्या जलात त्यांनी प्रवेश केला. नंदबाबांना हे माहीत नव्हते की ती असुराची वेळ होती. त्यावेळी वरुण सेवक असलेल्या एका असुराने नंदबाबांना पकडून आपल्या स्वामींकडे नेले. नंदबाबा हरवले असल्याचे समजताच सर्व गोपगण म्हणू लागले, श्रीकृष्णा, तूच आता आपल्या पित्यास शोधून आणू शकतोस. त्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू साठले होते. श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञानाने जाणले की नंदबाबांना वरुणाचा कोणी सेवक वरुण लोकात घेऊन गेला आहे. श्रीकृष्ण वरुण लोकात गेले. त्यावेळी लोकपाल वरुणाने पाहिले की जगदीश्वर श्रीकृष्ण आपल्याकडे येत आहेत. त्यावेळी त्याने श्रीकृष्णाचे भव्य स्वागत करून मोठी जोरदार पूजा केली. भगवंतांच्या दर्शनाने त्याचा रोम रोम आनंदाने भरून गेला होता. त्यानंतर त्याने भगवंताची मुक्त कंठाने स्तुती केली. आपल्या सेवकाकडून झालेल्या अपराधाची क्षमा मागितली. नंदबाबास घेऊन जाण्यास अनुमती दिली. भगवान श्रीकृष्ण आपल्या पित्यास घेऊन व्रजमध्ये आले. नंदबाबांना सुरक्षित पाहून यशोदा आणि समस्त गोपगणांना अत्यंत आनंद झाला. नंदबाबांनी वरुण लोकातील लोकपालाचे इंद्रियातीत ऐश्वर्य आणि सुखसंपत्तीस पाहिले होते. त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा पाहिले की तेथील निवासी आणि त्यांचे पुत्र श्रीकृष्णांना अत्यंत नम्रभावाने वाकून वाकून नमस्कार करीत होते. नंदबाबांनी वृंदावनात आल्यानंतर आपल्या बंधू बांधवांना वरुण लोकाच्या ऐश्वर्याचे वर्णन करून सांगितले. वृंदावनातील सर्व गोपांना वाटले की जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांनी आपले मायातीत स्वधाम दाखवावे. भगवान श्रीकृष्णांनी गोपांच्या मनातील ही इच्छा ओळखून त्या गोपगणांना माया अंधकाराने अतीत असे आपले स्वधाम दाखविले, ज्याचे स्वरूप सत्य, ज्ञान, अनंत, सनातन आणि ज्योती स्वरूप आहे. अशा ब्रह्माचा साक्षात्कार करविला. समाधीनिष्ठ गुणातीत पुरुषच त्यांना पाहू शकतात. ते दिव्य भगवत स्वरूप लोह पाहून दंड आणि लोह गोप परमानंदात मग्न झाले. तेथे त्यांनी पाहिले की समस्त वेद मूर्तिमान होऊन भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत होते. हे दृश्य पाहून सर्व गोप परम विस्मित झाले. येथे अध्याय 28 संपन्न झाला. रासलीलेस प्रारंभ. शुकदेव परीक्षिताला सांगू लागले, राजन, त्यावेळी शरद ऋतूचे आगमन झाले होते. त्यामुळे बेला, चमेली, मोगरा आदी फुलांना बहार आला होता. या फुलांचा सुगंध मंद मंद वाहणाऱ्या वायूबरोबर सगळीकडे पसरला होता. ती पौर्णिमेची रात्र असल्याने पूर्ण चंद्रमा आपल्या 16 कलांनी प्रकाशमान झाला होता. त्याच्या कोमल किरणांनी अरण्यातील कणा कोपरा उजळून निघाला होता. श्रीकृष्णांनी प्रसन्न चित्ताने व्रजसुंदरींच्या मनाला मोहविणारी तान आपल्या बासरीवर छेडली. त्या मधुर सुरांनी जणू जादूच केली. गोपी आपल्या हातातील काम टाकून मुरलीच्या ध्वनीच्या दिशेने निघाल्या. काही गोपी पतीपुत्रास जेवण वाढीत होत्या, काही दूध तापवित होत्या, काही आपल्या शिशूंना दूध पाजवीत होत्या. त्या सर्व हातातील काम सोडून धावतच निघाल्या. वनात जमलेल्या गोपींना पाहून श्रीकृष्ण म्हणाले, हे भाग्यवती गोपींनो, तुमचे स्वागत आहे. तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी मी काय करू ते सांगा. व्रजमध्ये सर्व कुशल मंगल आहे ना? या रात्रीच्या वेळेस येथे येण्याचे कारण काय? रात्रीच्या वेळेस अशा रानामध्ये येणे स्त्रियांना योग्य नाही. घरी तुमचे पती, पुत्र, माता, पिता वाट पाहत असतील. तुम्ही लवकर आपल्या घरी जा. तुम्ही येथे रंगीबेरंगी फुलांनी भरलेल्या या वनाची शोभा पाहिलीत. पौर्णिमेचा पूर्ण चंद्रमा पाहिला. त्याची शीतलता अनुभवली. यमुनेच्या शीतल जलाचा आस्वाद घेतलात. आता तुम्ही त्वरित घरी जा. भगवंताचे हे वक्तव्य ऐकून गोपी उदास झाल्या. त्यांच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांचे नेत्र लाल झाले.
समुदायातील एका गोपीने म्हटले, हे प्रिय कृष्णा, तूच तर प्रत्येक घटाघटात व्याप्त आहेस. आमच्या हृदयातील कामना तू जाणतोस. अशा प्रकारे कठीण बोलणे तुला शोभते काय? तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्ही आमचे पती, पुत्र, भाऊ, बांधवांची सेवा करणे हाच स्त्रियांचा धर्म आहे, हे अक्षरशः सत्य आहे. या उपदेशानुसार आम्हास तुझी सेवा करणे योग्य आहे, कारण सर्व उपदेशांचे परम लक्ष्य तू आहेस. तूच साक्षात भगवंत आहेस. तूच समस्त शरीरधारकांचा आत्मा आहेस. सुहृद आहेस. परम प्रियतम आहेस. आत्मज्ञानात निपुण महापुरुष तुझ्याशीच प्रेम करतात, कारण तूच नित्य, प्रिय आणि सर्वांचा आत्मा आहेस. अनित्य आणि दुःखद पती पुत्रांशी आमचे काय प्रयोजन? हे कमल नयना, आमच्यावर कृपा करा. ज्यावेळी श्रीकृष्णांनी गोपींची ही व्यथा ऐकली त्यावेळी त्यांचे हृदय दयेने भरून गेले. त्यांनी आनंदाने गोपींच्या समवेत क्रीडा प्रारंभ केली. ज्यावेळी श्रीकृष्ण खळखळून हसत त्यावेळी त्यांचे दात मोत्याच्या माळे समान दिसत. त्यांची प्रेममय दृष्टी आणि त्यांच्या दर्शनाच्या आनंदाने गोपींचे मुखकमल प्रफुल्लित झाले होते. सर्व गोपी श्रीकृष्णास चारी बाजूने घेरून उभ्या होत्या. श्रीकृष्ण गळ्यात वैजयंती माला घालून वृंदावनाची शोभा वाढवित होते आणि विचरण करीत होते. कधी गोपी आपल्या प्रियतम श्रीकृष्णाचे गुण गात त्यांच्या लीलांचे गायन करीत, तर कधी त्यांच्या प्रेमाचे आणि सौंदर्याचे वर्णन करीत गीत गात. यानंतर श्रीकृष्ण गोपींसह यमुनेच्या किनारी गेले. तेथील वाळू चंद्राच्या प्रकाशात पांढऱ्या शुभ्र कापरासारखी चमकत होती. यमुनेतील पाण्याच्या तरंगांचा कुमुदिनींना स्पर्श होताच त्या आपल्या सुगंध मंद मंद वाहणाऱ्या वायूमध्ये सोडित होत्या. त्या सुगंधाने वातावरण अत्यंत रमणीय झाले होते. श्रीकृष्णांनी आपल्या हस्तस्पर्शाने गोपींना अत्यंत आनंदित केले. उदार शिरोमणी सर्वव्यापक भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारे गोपींना सन्मानित करीत होते. त्याच वेळी गोपींच्या मनात एक भाव निर्माण झाला की आपणच समस्त स्त्रियांमध्ये श्रेष्ठ आहोत. आपल्याप्रमाणे भाग्यवान अन्य कोणीच नाही. ज्यावेळी भगवंतांनी पाहिले की गोपींना आपल्या सौंदर्याचा गर्व झाला आहे, त्यावेळी त्यांचा तो अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान तेथून तत्काळ अंतर्धान पावले. येथे अध्याय 29 समाप्त झाला. अध्याय 30. श्रीकृष्णाच्या विरहात गोपींची अवस्था. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, भगवान श्रीकृष्ण अंतर्धान पावल्यानंतर गोपींची अवस्था अशी झाली जशी युथपती गजराजाच्या शिवाय हत्तीणींची होते. श्रीकृष्णांची मदोन्मत्त गजराजासारखी चाल, प्रेमपूर्ण स्मित, विलासपूर्ण दृष्टी, मनोरम वार्तालाप आणि भिन्न भिन्न प्रकारच्या लीलांनी गोपींच्या चित्तास हरण केले होते. भगवंतांचा विरह अग्नीत त्या अक्षरशः जळू लागल्या होत्या. त्या कृष्ण समवेत कृष्णरूपच झाल्या होत्या. श्रीकृष्णाच्या लीला विलासांचे अनुकरण करता करता मी श्रीकृष्णच आहे असे त्या म्हणू लागल्या. आमचा सखा श्रीकृष्ण कोठे आहे असे त्या मार्गातील वृक्षवेलींना विचारित वनातून चालल्या होत्या. भगवंताच्या बाललीला आठवून त्यांचे खोटे खोटे अनुकरण करीत होत्या. थोडे अंतर चालल्यावर त्यांना जमिनीवर श्रीकृष्णाची पदचिन्हे दिसली आणि त्याच्या बाजूला कोण्या वृज कुमारिकेची पदचिन्हे दिसली. ती पाहून गोपी व्याकुळ झाल्या. त्यांना वाटले श्रीकृष्णाच्या खांद्यावर हात ठेवून चालणारी ही कोणी महाभाग्यवान गोपी असेल. नक्कीच ही सर्व शक्तिमान भगवंताची आवडती आराधिका असेल, म्हणूनच ते आम्हाला सोडून तिच्या बरोबर एकांतात गेले असतील. श्रीकृष्णाच्या भावामध्ये पूर्णपणे बुडालेल्या गोपी यमुनेच्या तीरावर परत आल्या आणि सर्व मिळून श्रीकृष्णाच्या गुणांचे गायन करू लागल्या. येथे अध्याय 30 समाप्त झाला. गोपी गीत. अध्याय 31. गोपी विरहवेशात गाऊ लागल्या. त्यांचा मतितार्थ असा होता, हे प्रिय मुरलीधरा, तुमच्या जन्माच्या कारणाने वैकुंठ आदी लोकांपेक्षा सुद्धा व्रजभूमीचे महात्म्य अधिक वाढले आहे. याच कारणाने सौंदर्य आणि मृदुलतेची देवी श्री लक्ष्मी आपले निवासस्थान सोडून, वैकुंठ सोडून येथे नित्य निरंतर निवास करण्यासाठी आली आहे. हे भगवंता, तुझ्या गोपी ज्यांनी तुमच्या चरणी आपले प्राण समर्पित केले आहेत, त्या वनावनामध्ये तुम्हाला धुंडाळीत फिरत आहेत. हे आमच्या प्रेमपूर्ण हृदयाचे स्वामी, आम्ही तुमच्या दासी आहोत. आमचे मनोरथ पूर्ण करणारे प्राणेश्वर,
काय नेत्रांनीच घायाळ करणे वध नाही का? हे पुरुषोत्तमा, तुम्ही आमचे अघासुरापासून, इंद्राच्या प्रलयरूपी पावसापासून, वादळे दावानलापासून, तसेच व्योमासूर आदी अनेक राक्षसांपासून आणि संकटापासून रक्षण केले. तुम्ही केवळ यशोदानंदन नाही, तर प्रत्येकाच्या हृदयात वास करणारे अंतर्यामी तुम्हीच आहात. ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून तुम्ही हे मानव रूप धारण केले आहे. व्रजवासियांची दुःखे निवारण करणारे वीर शिरोमणी श्यामसुंदर, तुमच्या मंद हास्याची एक उज्ज्वल रेखा तुमच्या प्रेमीजनांचा संपूर्ण अहंकार हरण करण्यास समर्थ आहे. तुमच्या आठवणीने आमचे हृदय विरह अग्नीने जळते आहे, ते तुमच्या मधुर वाणीने शांत करा. हे आमचे प्रिय स्वामी, तुमचे चरणकमल इतके सुकुमार आहेत की अरण्यात गायी चरविण्यास जेव्हा घेऊन जाता तेव्हा तुमच्या पायांना खडे काटे टोचत असतील या कल्पनेनेच आम्हास वाईट वाटते. तुम्ही दिवसा गायी रानात घेऊन जाता त्यावेळी तुमच्या विरहात एक एक क्षण युगासारखा वाटतो. सायंकाळी जेव्हा तुम्ही परत येता त्यावेळी वाटते की सारखे तुमच्या मुखाकडे पाहतच राहावे. पापण्या झाकल्यात जाऊ नयेत. आता रात्रीच्या वेळेस तुमच्या अति सुकुमार चरणांना या अरण्यातील काटे खडे टोचत असतील या विचारानेच आमच्या हृदयात कालवाकालव होते आहे. हे श्रीकृष्णा, श्यामसुंदरा, प्राणनाथा, आता आमचे जीवन तुमच्याच हाती आहे. आम्ही तुमच्या आहोत. तुम्ही त्वरित प्रकट व्हा. असे म्हणून त्या गोपी स्फुंदून रडू लागल्या. त्याच वेळी त्या गोपींच्या मधोमध श्रीकृष्ण प्रकट झाले. त्यांचे मुखकमल मंद स्मिताने खुलले होते. गळ्यात वनमाला शोभत होती. पितांबर धारण केलेले त्यांचे रूप अवर्णनीय होते. श्रीकृष्ण आपल्या व्रजकन्यांबरोबर यमुनेच्या काठावर गेले आणि मऊ वाळूत गोपींनी अंथरलेल्या ओढणीवर विराजमान झाले. श्री शुकदेव परीक्षितास म्हणाले, राजन, भगवान श्रीकृष्णाच्या प्रेयसी आणि सेविका गोपी एक दुसरीचा हात धरून वर्तुळाकार उभ्या होत्या. संपूर्ण योगाचे स्वामी भगवान श्रीकृष्ण दोन गोपींच्या मध्ये प्रकट झाले. प्रत्येक गोपीला वाटत होते की श्रीकृष्ण तिच्या बरोबरच आहेत आणि गोपींचे भाग्य तर लक्ष्मी मातेपेक्षा सुद्धा अधिक होते. ब्रह्माच्या रात्री समान ती शरद पौर्णिमेची रात्र संपून ब्रह्ममुहूर्त आला. भगवंताच्या आदेशानुसार सर्व गोपी आपापल्या घरी परतल्या. घरी परतण्यापूर्वी श्रीकृष्ण गोपींना उद्देशून म्हणाले, गोपींनो, माझे तुमचे हे मिलन हा आत्मिक संयोग सर्वथा निर्मल आणि सर्वथा निर्दोष आहे. जरी मी अमर शरीराने, अमर जीवाने अनंत काळापर्यंत तुमचे वात्सल्य, सेवा आणि त्यागाचा बदला चुकवण्याची इच्छा केली तरी मी ते चुकवू शकणार नाही. जन्मजन्मांतरासाठी मी तुमचा ऋणीच राहीन. येथे अध्याय 31, 32 आणि 33 संपन्न झाले. अध्याय 34 सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, एका शिवरात्रीच्या उत्सवासाठी नंदबाबा आणि अन्य गोपांनी आपल्या बैलगाड्या घेऊन अंबिकावनाची यात्रा केली. ते अत्यंत आनंदित आणि उत्साहपूर्ण वातावरणात अंबिकावनात पोहोचले. तेथे सर्वांनी सरस्वती नदीमध्ये स्नान केले आणि सर्वांतर्यामी पशुपती भगवान शंकरांची आणि भगवती अंबिकेचे भक्तिभावाने पूजन केले. तेथे त्यांनी ब्राह्मणांना आदरपूर्वक गायी, सुवर्ण, वस्त्र, मध आणि मधुर अन्नाचे दान केले. त्या शिवरात्रीच्या दिवशी परम भाग्यवान नंदबाबांनी उपवास केला. त्यामुळे नंद, सुनंद आदी गोपांनी रात्रीच्या वेळी केवळ पाणी पिऊनच सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर शयन केले. त्या अंबिकावनात एक भला मोठा अजगर राहत होता. तो अनेक दिवसांपासून उपाशी होता. दैवयोगाने तो नदीच्या किनारी नंदबाबा आणि गोप निजले होते तेथे आला. त्याने निद्रिस्त नंदबाबास पकडले. नंदबाबा घाबरून जोरजोरात ओरडू लागले, कृष्णा, राजा कृष्णा, धाव धाव, हा अजगर मला गिळून टाकणार आहे. मी तुला शरण आलो आहे, माझे रक्षण कर. सारे गोप उठून बसले. त्यांनी पाहिले की एक अजगर नंदबाबांना तोंडात धरून नेत आहे. सर्वांनी तेथे पडलेली अर्धवट जळालेली लाकडे घेऊन त्या अजगरास मारण्यास सुरुवात केली, परंतु त्या मारण्याचा अजगरावर काहीच परिणाम झाला नाही. तितक्यात भक्तवत्सल श्रीकृष्ण तेथे आले. त्यांनी त्या अजगराला आपल्या चरणांनी स्पर्श केला. तो स्पर्श होताच
त्या अजगराची समस्त पापे भस्म झाली. त्याच क्षणी तो अजगराचे रूप त्यागून विद्याधरासारखा सर्वांग सुंदर रूपवान पुरुष बनला. त्या पुरुषाच्या अंगातून दिव्य कांती बाहेर पडत होती. त्याने गळ्यात सोन्याची माळ घातली होती. तो भगवंतासमोर हात जोडून उभा होता. श्रीकृष्णाने विचारले, तू कोण आहेस? दिसण्यास तर इतका रूपसंपन्न आहेस. तो पुरुष म्हणाला, भगवन, मी पूर्वी एक विद्याधर होतो. रूप, सौंदर्य आणि ऐश्वर्यपूर्ण जीवनाने मी अत्यंत अभिमानी झालो होतो. मी एकदा अंगिरा गोत्राचे कुरूप ऋषींना पाहिले आणि त्यांचा अपमान केला. त्यांनी मला शाप दिला. ते म्हणाले, तू नीच योनीत जन्म घेशील. त्यानुसार मला हा अजगराचा जन्म मिळाला. परंतु आपल्या कृपाप्रसादाने मला पुन्हा एकदा पूर्वीचे रूप प्राप्त झाले आहे. एवढे बोलून त्याने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातल्या आणि स्तुती करून स्वर्गलोकी निघून गेला. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, एके दिवशी रात्रीचे वेळी कृष्ण आणि बलराम गोपींसह वनात विहार करीत होते. त्यावेळी भगवंतांनी सुंदर पितांबर धारण केला होता आणि भ्राता बलरामांनी नीलांबर नेसला होता. त्यावेळी आकाश निरभ्र होते. मंद मंद वारा आपल्या बरोबर फुलांचा सुगंध घेऊन वाहत होता. याच वातावरणात श्रीकृष्ण आणि बलराम यांनी मिळून एक राग आळविण्यास प्रारंभ केला. त्या मधुर आवाजाने आकर्षित होऊन अनेक गोपी श्रीकृष्णाभोवती जमा झाल्या. त्याच वेळी शंखचूड नावाचा एक यक्ष तेथे आला. त्याने एका गोपीला उचलले आणि धावत सुटला. ती गोपी कृष्णा बलरामा धाव, वाचवा वाचवा अशा आरोळ्या मारू लागली. श्रीकृष्ण बलराम त्या यक्षाच्या मागे धावले. त्या यक्षाने कृष्ण बलराम येत आहे असे पाहताच गोपींना सोडून दिले आणि एकटाच धावू लागला. श्रीकृष्णाने त्यास गाठून मुष्टी प्रहाराने त्याचे शिर धडावेगळे केले. त्याच्या कपाळी असलेला चमकदार मणी काढून घेतला आणि गोपींसह ते व्रजमध्ये आले. तो दिव्यमणी श्रीकृष्णाने मोठ्या प्रेमाने आपला ज्येष्ठ बंधू बलरामांना दिला. अशा प्रकारे शंखचूडाचा निपात झाला. येथे अध्याय 34 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.